भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का, म्हणून त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते। तो बीडचा दौरा आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांचा बीडचा पालकमंत्री म्हणून होता। 24 तारखेला 5 वाजल्या, संध्याकाळी 5 पासून ज्या बैठका चालू झाल्या त्या 11 वाजेपर्यंत, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून डीपीडीसीची बैठक संपून इतर बैठका संपून अधिकृतपणे बीड जिल्ह्याच्या सर्व वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला, प्रेसला, माध्यमांच्या प्रतिनिधीला हे सुस्पष्टपणाने पत्र दिलं होतं की पत्रकार परिषद नाही तर बैठकीमध्ये एकूण जे कामकाज झालं त्याचं निवेदन आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब या ठिकाणी करतील। आणि ते निवेदन वहिनी करत असताना आपण प्रेस पाहिजे तर लक्षात येईल, निवेदन करत असताना सुद्धा आपलं संबंध दुःख विसरून त्या या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करायला आज उतरल्या। आणि निवेदन करताना ज्यावेळेस दादांचे 2 कामांच्या संदर्भात विषय आला त्यावेळेस वहिनी सुद्धा अतिशय भावनिक झाल्या। मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की त्यांचा हुंदका बाहेर येतोय का, म्हणून त्यानंतर बोलल्यानंतर माध्यमाचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते। तर मी त्यांना म्हणलं की आपण आता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही, अधिकृतपणे हे सांगितलेलं आहे, हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही, फक्त निवेदन करण्यात येईल, हे सुद्धा माध्यमांनी लक्षात घ्यावं। आणि म्हणून या ठिकाणी मी स्वतः प्रेसला म्हणलं की आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आल्यात, अतिशय भयंकर दुःख पचवून त्या या ठिकाणी मायबाप जनतेची सेवा करायला आणि दादांचं सामान्य माणसाबद्दल असणारं प्रेम, त्यांच्या प्रती असणारं निष्ठा, त्याचा वारसा चालवायला त्या पुढे आलेल्या आहेत। तेव्हा आपण सुद्धा त्या ठिकाणी तेवढं थोडंसं भावनिक होऊन थांबायला पाहिजे होतं निवेदन झाल्यावर। पण स्वाभाविक आहे, बीड जिल्ह्याच्या माध्यमांच्या बाबतीत मी स्वतः ट्विट केलं की 90 नाही 95% प्रतिनिधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अतिशय चांगलं काम करतात, फेअर काम करतात। पण काही मंडळींना मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण सहजासहजी निवडू द्यायचं नाही, जातीपातीचं ज्या पद्धतीचं राजकारण चालू ठेवायचं त्याच्यासाठी तुझबरही त्यांचे प्रयत्न कमी पडू देत नाहीत। हे मी गेली 4 दिवस माझ्याच बाबतीत माध्यमांवर एकदा हे एकदा ते, आता चमत्काराचा विषय झाला, ते जर भाषण तुम्ही पूर्ण ऐकलं असेल तर तो चमत्कार माझ्या तब्येतीच्या बाबतीत होता, राजकारणाच्या बाबतीत नव्हता। दुसरा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत, तो शेतकरी वहिनीसाहेब समोर असताना अतिशय जोरात असं समोरून बोलत होता। तर मी म्हणलं शांतपणाने सांगा तर वहिनीसाहेबांच्या लक्षात येईल। एवढंच बोललो की माध्यमांनी चालवलं की शेतकऱ्याला मी दाब दिला। आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही। तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय, तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही। आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह आहे। म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा, म्हणजे काँग्रेस ज्या पद्धतीने द्वेष वहिनी साहेबांवर करते आणि बीड जिल्ह्यातले ठराविक काही जण ज्या पद्धतीने माझा द्वेष करतात, हे
खरंच लोकशाहीमध्ये आम्ही मायबाप जनतेला आपलं मायबाप म्हणून जी काही सेवा करत आलो, माझ्यासारख्या व्यक्तीने 35 वर्ष टाचा घासला तो त्यावेळेस आम्ही इथं पोहोचलो. पण फक्त समाज घटकातल्या एका व्यक्तीला पूर्णपणानं टार्गेट करायचं ते एक दिवस नाही, मागं 252